या मस्त पावसाळी वातावरणात वन डे ट्रिप करण्यासाठी आम्ही सागरेश्वरला आलेलो आहोत। सागरेश्वर मंदिराच्या नंतर आता आम्ही मानव निर्मित असलेल्या या सागरेश्वर अभयारण्याला भेट द्यायला आलेलो आहे। हे ठिकाण आपल्या जिल्ह्यात सांगलीपासून 48 किलोमीटर, कराडपासून 29 तर ईश्वरपूर पासून 18 किलोमीटर वरती आहे। इथं महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव मानव निर्मित यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे। इथून आपण आत येताच लगेचच इथल्या माहिती केंद्रामध्ये अतिशय सुंदर रीतीनं सांगली जिल्ह्याची पूर्ण वैशिष्ट्य आणि अनोखा इतिहास चित्रित केलेला आहे। इथल्या नाट्य परंपरेच्या इतिहासामध्ये तुमच्या इन्स्टावाल्या काकांचं आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे। इथं सफारी करण्यासाठी नाममात्र प्रत्येकी 70 रुपये दरानं गाडी उपलब्ध आहे। तसंच तुम्ही स्वतःच्या गाडीनं येऊन सफारी करू शकता। थोडंसं वरती आल्यानंतर क्षणभर विश्रांतीसाठी इथं पॅगोडा आहे। इथून वर येताच अतिशय सुंदर असा कृष्णा नदीचा प्रवाह वळणावळणानं कसा सांगली जिल्ह्यामध्ये आलाय याचं मनोहारी दर्शन होतं। इथलं अजून एक वैशिष्ट्य असणारा हा महानगुंड दगड हा या उतारावरती वर्षानुवर्ष असाच आहे। या ठिकाणी किर्लोस्कर पॉइंट तसंच अनेक पॉइंट आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी हरणं, सांबर, चितळ, विविध पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचा वावर आहे। सध्या इथं अतिशय सुंदर वनराई असून एक दिवसाची ट्रिप करायला हे ठिकाण मस्तच आहे। ही सागरेश्वरची सफर तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल जरूर कॉमेंट करा।